चैनल को सब्सक्राइब करो पहले। हाँ जल्दी करो, मुझे पता है कि आप लोग नहीं करते हो, वीडियो देखते हो लेकिन सब्सक्राइब नहीं करते। ये लाल कलर का बटन नहीं से दबाओ, जल्दी दबाओ, जल्दी दबाओ, फिर मैं शुरू करूँ। दबा दो जल्दी, दबा दिया, घंटी भी दबा देना। ठीक तुझसे सुख करता तुझसे दुख हरता ओ क्या। इसी के साथ आज की मजदूरी यहीं खत्म करते हैं। अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार। मुझे नहीं पता, मुझे 2 मिलियन लाइक्स चाहिए, कैसे ना कैसे करके मुझे चाहिए। इतना झिला मैं कभी नहीं होऊंगा अपनी पूरी जिंदगी में जितना इसमें झिलाऊं, मुझे चाहिए ही चाहिए। तो जय शिवराय मित्रांनो, बघू शकता आता आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलोय आणि बाप्पा माझा सिरीज 2024ला आपण 1 जुलैपासून स्टार्ट केला आहे आणि याचा पहिला व्हिडिओ एकदम खास आणि इंटरेस्टिंग झालेलाच आहे आणि अजून भरपूर एक्साइटमेंट भरून असलेले व्हिडिओ मी रेडी केलेले आहेत आणि ते तुम्हाला बघायला मिळतील आपल्या चॅनलवरती। खूप म्हणजे खूप भारी आपल्याला आणि बॅनर एडिटिंगमध्ये सुद्धा आपण खूप व्हिडिओ आणणार आहोत। तर आजचा आपण व्हिडिओ एडिट करायला शिकूया। तुम्हाला अशा प्रकारे बुकमार्क दिलेला आहे, ऑलरेडी मी आज फोटो ॲड केलेला आहे एक, इथं बघू शकता। बाकीचे फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचे। तर आता इंस्टाग्रामवरून मी फोटो सगळे डाउनलोड करून घेतलेले आहेत। याचा फोटो कुठून घेतले त्याचं क्रेडिटसुद्धा दिलेलं आहे आणि सॉन्ग कुठून घेतलेत त्याचंसुद्धा क्रेडिट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तुम्ही बघू जाऊ शकता। ओके, आपल्याला प्लसवरती क्लिक करता मीडियावरती जायचं आहे। तुम्ही जिथून फोटो घेतलेत तो तुम्हाला फोल्डर सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तुम्ही फोल्डर पटकन सिलेक्ट करून घेतो, बघू शकता अशा टाईपमध्ये। तर यातला एखादा बेस्ट फोटो असेल तो आपल्याला ॲड करून घ्यावा लागेल इथं। तर मी हा घेतो, प्लसवरती क्लिक केलं, 3 डॉट ऑन फिल कंपोजिशन एरिया थोडासा या बाजूला सरकवून घेतला। ओके, सरकवून घेतल्याच्या नंतर पहिल्या बुकमार्कपर्यंत येऊन याला ॲड करून घेतला। याच्यासमोर लॉंग प्रेस करून धरलं आणि याला 3 लेअरच्या मागे आणलं। ओके, अशा टाईपमध्ये। आता PNG आपल्याला ॲड करून घ्यावा लागेल, तो मी जो बनवलेला तो। तुम्हाला 2 PNG दिले आहेत, दोन्हीपैकी तुम्ही कुठला ॲड करू शकता। पहिल्या बुकमार्कपर्यंत ॲड करून घ्यायचा स्टार्टपासून एंडपर्यंत आणि हे जे 3 लेअर येतात गणपतीच्या त्याला आपल्याला तिथं खाली बसवून घ्यायचं इथं अशा टाईपमध्ये। ओके, इथं अशा टाईपमध्ये इथं बसवून घ्यायचं आहे। बसवून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे, पहिल्या बुकमार्कवर द्यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे। गणपतीचे जे इमेज असतील आपल्याला बघू शकता अशा टाईपमध्ये ते ॲड करत जायचं आहे आपल्याला आता इथं। तर मी प्लसवरती ॲड केलं, ॲड केल्यानंतर तो इमेज लहान दिसणार आहे। 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे, फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचं आहे। ओके, फिल कंपोजिशन एरिया थोडासा या बाजूला सरकवायचा आहे, असं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्रा पार्ट इथून 4 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून कट करून घ्यायचं आहे। तुम्हाला मी आणखी एक फोटो ॲड करून दाखवतो अशा टाईपमध्ये। प्रत्येक सिरीजमध्ये पाहून आपण नवीन फोटो देणार आहोत तुम्हाला। आपल्याला भरपूर वेबसाईट आणि भरपूर फोटोज माहीत आहेत, अशा टाईपमध्ये ॲड करत जायचं आहे आपण। एक फोटो एकदाच घ्या, डबल घेऊ नका, स्टार्टला घेतला आहे तो परत मध्ये घेऊ नका अशा टाईपमध्ये। ओके, तर मी पटकन सगळे फोटो जे आहेत ते ॲड करून घेतो। ओके, तर आपले सगळे फोटो ॲड करून झाले, तर आपल्याला आता इफेक्ट पेस्ट करायचे। बॅक यायचं आहे, आपल्याला सगळे इफेक्ट पॅक ओपन करून घ्यायचं आहे। ह्यातला 1 नंबरचा इमेज सिलेक्ट करायचा आहे, इफेक्टवरती जायचं आहे। ह्यातला 3 नंबरचा जो इफेक्ट आहे याच्यावर क्लिक करून 3 डॉटवरती जायचं आहे आणि कॉपी इफेक्ट करून घ्यायचं याला। कॉपी इफेक्ट केल्यानंतर बॅक यायचं बुकमार्कवरती। बुकमार्कवरती जो गणपती नावाचा PNG आहे गणपती, याला पेस्ट करून घ्यायचं आहे अशा टाईपमध्ये। 3 डॉट पेस्ट असं दिसेल आपल्याला ते। ओके, बॅक यायचं आहे, आपल्याला तो 1 नंबरच्या इमेजचा आहे असा सगळा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे। ओके, कॉपी करून घेतला, बुकमार्कवरती आलो आणि जो सगळ्यात खालचा इमेज असेल त्याला पेस्ट करून घ्यायचा आहे मागचा, मी त्या लेअरच्या पाठीमागचा इमेज असेल त्याला पेस्ट करून घ्यायचं आहे आणि आता 3 नंबरचे इफेक्ट हाईड करून घ्यायचं आहे। ओके, अशा टाईपमध्ये। आता आपलं इथंपर्यंत एडिटिंग झालं। बॅक यायचं आहे, आपल्याला शेक इफेक्ट पॅकमध्ये 2 नंबरचं इफेक्ट इमेजचा कॉपी करून घ्यायचं आहे। कॉपी केल्यानंतर परत बुकमार्कवरती यायचं। बुकमार्कवरती आल्यानंतर आता जिथं जिथं आपल्याला मोठे इमेजेस दिसत आहेत, नॉर्मल इमेजेसपेक्षा जे मोठे इमेज आहेत त्याला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। तुम्ही कुठल्या इमेजला पेस्ट केला तरी चांगलं दिसणार आहे, कारण सगळ्या बीटला तो सूट होतो आहे इफेक्ट, काही विषय नाही। ओके, अशा टाईपमध्ये।
तर मी 3 ते 4 इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घेतला आहे. त्याच्यानंतर राहिलेले जे इमेज आहेत त्याला आपल्याला एक व्हिडिओ इफेक्ट लावायचा आहे. प्लसवरती क्लिक करून घ्यायचं आहे, मीडियावरती जायचं आहे. आता तो इफेक्ट जिथं असेल तिथून आपण सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर मी इफेक्ट सिलेक्ट करून घेतलेला आहे. याच्यावर टच करायचं आहे, ब्लेंडिंगवरती जाऊन इथं लाईटनवरती जायचं आहे आणि स्क्रीन करून घ्यायचं आहे. आता स्क्रीन केलेली जी लेअर आहे ते आयाची ठेवून इथं लेअरवरती क्लिक करायचं आहे. शेवटून 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथं कॉपी लेअर करून घ्यायचं आहे. कॉपी लेअर करून घेतल्याच्या नंतर एक्स्ट्रा पार्ट बुकमार्कचा कट करून घ्यायचं आहे. परत तिथं पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे. परत एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचं आहे. आता जिथे इफेक्ट असेल तिथं व्हिडिओ इफेक्ट लावायचा नाही. त्याच्यानंतर इथं पेस्ट करायचं आहे, एक्स्ट्रा पार्ट याचा कट. आता इथे इफेक्ट आहे अलाइट मोशनमधला, तर इथं व्हिडिओ इफेक्ट लावायचा नाही. जिथं जिथं लहान बिट्स आहेत तिथं आपल्याला फक्त हा व्हिडिओ पेस्ट करायचा आहे आणि एक्स्ट्रा पार्ट कट करून टाकायचं आहे. ओके, अशा टाईपमध्ये पेस्ट लेअर एक्स्ट्रा पार्ट कट, पेस्ट लेअर एक्स्ट्रा पार्ट कट, अशा टाईपमध्ये. तर आपला संपूर्ण व्हिडिओ रेडी झालेला आहे. याला मी लोगो जे आहे ते पटकन लावून घेतो. ओके, तर मी लोगो वगैरे सगळं लावून घेतलेलं आहे. आपला आता फायनल व्हिडिओ झालेला आहे. शेअरवरती क्लिक करून घ्यायचं आहे. शेअरवरती क्लिक केल्याच्यानंतर इथं व्हिडिओच्या समोर ॲरो बघा, मी याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे. एक्सपोर्ट रिझोल्यूशन 1080p फुल HD ठेवायचं आहे. क्वालिटी पूर्वपणे हाय ठेवून इथं एक्सपोर्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह व्हायला सुरुवात होऊन जाईल. तर भावांनो, तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर अजून एक लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा. आपल्या चॅनलवर आज आणि पहिल्यांदाच आला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटायचं एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.